मोहन बिल्डिंग फॉर्जेट हिल, मुंबई 26, ताडदेव. या बिल्डिंगमध्ये आम्ही राहत होतो. त्या बिल्डिंगला गच्ची होती. पूर्वी सर्व बिल्डिंग्सना गच्ची असायची. तिथे दिवाळीचे कार्यक्रम, काहीही खेळकूद सगळं चालायचं. गरमीच्या दिवसात आम्ही सगळे तिथे पथारी पसरून रात्रीच्या गप्पा मारायचो. लहानपणाची गोष्ट आहे ती. मोठी झाल्यावर आईने मला गच्चीवर मेच्या सुट्टीत वर जाऊन धुंदाळी घालायला परवानगी दिली नाही. लहान असताना पाठवायची. आणि हे मला लहानपणापासून माझ्या आईने, माझ्या बहिणीने एन्करेजमेंट, म्हणजे आत्ता ज्या आया करतात ना, ते माझी आई त्या काळी करायची. स्पोर्ट्समध्ये भाग घ्या म्हणा, कशातही काहीही करायचं असेल तर मला पुढे. आणि हे आमच्या शाळेत तुफान दर्या लाटेचा पाळणा हे कोळी गीत होतं. त्यात मला घेतलं होतं. आमचा ग्रुप डान्स होता. तर ते ड्रेस करून गेले होते ना, मग आल्यावर मला फोटो काढायचा होता. आणि माझा दादा खूप छान फोटो काढायचा. तर ताईने पुन्हा मला जरा टचअप केलं आणि पोज देऊन उभं केलं. तेव्हा चलच चित्र नव्हतं ना, पोज देऊन उभं केलं. असं लहानपणापासून माझ्या प्रत्येक कलागुणांना माझ्या आईने, माझ्या ताईने, ताई म्हणजे माझ्या आईसारखीच होती. कारण आई बाहेर कामावर जायची, ताई घरात असायची. शाळेतून आल्यावर तेव्हा तीच माझे सगळे हट्ट पुरवायची. इनफॅक्ट मला आठवतं, मला म्हणजे मी यौवनात पहिल्यांदा प्रवेश केला, पहिली माझी मासिक पाळी आली तेव्हा ताईनेच मला ट्रेन केलं. म्हणून मला ताई ही आईसारखीच वाटते. कारण लहानपणी 10 वर्षाचं अंतर होतं ना. ताई घरात असायची कधी शाळा झाल्यावर, आई कामावर असायची, 7 वाजेपर्यंत यायची नाही. मग तोपर्यंत जे लागतं ते सगळं ताई करायची माझ्यासाठी. आणि हा सगळा मेकअप पण तिनेच केलेला आहे. मला खूप आवड, सगळ्याचीच आवड मला. आणि ती पुरं करायची, आई पण पुरं करायची. कुठून साडी आणली, कुठून चोळी आणली, बघा तरी खरं. मज्जा ना. लहानपण देगा देवा म्हणतात ते उगाच नाही हो. हट्ट केला की सगळं मिळतं. खूप छान, मस्त मज्जा. मग एक शेतकऱ्याचा डान्स होता. ते सगळं फोटो काढायचे नव्हते. गच्चीवर काळोखात व्हायचे ते लहान लाईटमध्ये. हे घरी सकाळी आमची खिडकी पूर्वेच्या बाजूला असायची. तो सकाळी सूर्यप्रकाश यायचा आणि तो सूर्यप्रकाशाच्या झोतात मी उभी राहून तो दादाने माझा फोटो काढलेला आहे की नाही मज्जा.